मंत्री गिरीश महाजनांनी नाशिककडे लक्ष द्यावं, भुजबळ म्हणतायत. नाशिकचं नाव खराब करण्याचं काम सुरू आहे असं भुजबळांचं वक्तव्य आहे. तर याला गिरीश महाजनांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. पाणंद रस्ता योजनेच्या कामाचा त्यांनी आढावा घेतलाय. रायगडमध्ये 3000 रस्त्याच्या कामांना चालना मिळणार असल्याचं बावनकुळे म्हणतायत. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 3000 शेतरस्ते आहेत. आमचे जिल्हाधिकारी यांनी त्याची आखणी केलेली आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये या 3000 रस्त्यांना आम्ही आता मजबूतीकरण हाती घेतो आहे. आणि मला विश्वास आहे की जेव्हा शेतकऱ्याचे शेतरस्ते होतील तर शेतामधली जी शेतकऱ्याची दुबार पीक तिबार पीक घेण्याची क्षमता वाढेल. त्या ठिकाणी पीक पद्धतीमध्ये बदल होतील. अनेक आमूलाग्र बदल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये होईल अशी धारणा आमची आहे. त्यामुळं या महाराष्ट्रातले सर्व शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते खऱ्या अर्थाने मोकळे करणे आणि त्याला बांधकाम करणे ही भूमिका सरकारची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.